संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी जमलेले MLA मनसे राजसाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी जेवढं कार्य चालू आहे. राजसाहेब ठाकरे तुम्ही महाराष्ट्रातले नवनिर्माणचे सेनाचे कार्यकर्ता, महाराष्ट्रातले तुम्ही प्रमुख आहे. मनसेचे तुम्ही पार्टीचे प्रमुख आहे. राजसाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी आणि गोरगरिबांसाठी जमलेले संपूर्ण हिंदू बांधवांसाठी आणि हिंदू भगितींसाठी राजसाहेब ठाकरे तुमचं आजचं मी भाषण मी करतो. राजसाहेब ठाकरे तुम्ही गरिबांसाठी लढता, महाराष्ट्रातल्या ह्यांच्यासाठी लढता. तुम्ही सगळे बिहारी हाकलून लावलेले महाराष्ट्रात हे किती बिहारी वाढलेली. ह्या बिहाऱ्यांपाय आपलं मीठ महाग झालं. आपल्या मराठी माणसाने खायचं काय? त्यांनी कमवून नेलं आपल्या महाराष्ट्रातनं, त्यांनी कमवून नेल्यावर आपल्या माणसाने जगायचं कसं काय? लय बिहारी वाढले. ज्यावेळेस तुम्ही राजसाहेब ठाकरे गोरगरिबांसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी लढत होता, तुम्हाला 2-3 वेळा अटक पण केली मुंबईमध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये. महाराष्ट्रासाठी तुम्ही लढता. राजसाहेब ठाकरे मी पण तुमचा फॅन आहे. तुमच्यासाठी, तुमच्या महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. महाराष्ट्र आपला आहे, सगळा महाराष्ट्र आपला आहे. महाराष्ट्र मराठी रक्तांचा आहे, हिंदू बांधवांचा आहे. महाराष्ट्रातले संपूर्ण माझे 18 पकड जातींसाठी सांगतो आणि संपूर्ण हिंदू बांधवांसाठी सांगतो आणि हिंदू भगिनींसाठी सांगतो. महाराष्ट्रात नवीन काहीतरी इतिहास, नवीन काहीतरी योजना, नवीन काहीतरी डोकं. अरे आताची पिढी किती बेकार निघाली यार, किती पाप निघायला लागले, किती हे निघालं. आतरकी धर्म किती पाप, किती भ्रष्टाचार. पण परमेश्वर पण आत्ती जित्त माती होती. लय पण तुम्ही पाप करू नका. माती होती सगळं खालीच फेडायचं आहे. पण खालीच सगळं पाप जे करतो आपण, जे पाप करतो खालीच फेडायचं आहे. ते आपल्याला खालीच फेडायचं आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या मातीसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली मला जनता बघते. मी भाषणं करतो, ही करतो. काय लोक मला शिव्या देत असतील, काय लोक मला वाईट म्हणत असतील, काय माझे दुश्मन, काय माझे विरोध मला काय शिव्या देत असतील, काय लोक मला मजाक उडवत असतील. ही भाषण करतं, हे करतं, ह्याला सफलता मिळ. अहो मला संपूर्ण महाराष्ट्रात सांगतो, जनतेसाठी, एक जनतेचा माणूसला मला सफलता मिळो अगर ना मिळो, मी जनतांसाठी मला यूट्यूबवर मी पैसे कमवायला नाही. तुमच्या तुम्ही गोरगरीब किती होत चाललाय, किती मरायला लागले ती गोरगरीबावर, भ्रष्टाचार काय चाललाय, किती अन्याय चाललाय. गोरगरिबांसाठी कोण बघत नाही. मीडिया पण गरिबाच्या घरी जात नाही. गरिबांवरती काय भ्रष्टाचार चालला हे आणि गरिबाची दखल पोलिस लवकर घेत नाही. ती महाराष्ट्रात ही पहिला नेम चालू नाही. गरिबांची दखल लवकर घेत नाही. काय झालं, हे गुन्हा झाला, ते झाला, पैसे द्या, हे द्या. महाराष्ट्रात असं नसूनही आणि मीडियाने पण तिथं झाकून गरिबामध्ये बघायला पाहिजे. आता मी ज्या वेळेस मुंबईला गेलो लालबाग राजाला, तो फार गर्दी, लाखोंची पब्लिक समर्थकाची गर्दी. लालबाग राजाला ठेवायला पाय नव्हता मला. मुंबईमध्ये शूटिंग चालू होती माझी. मुंबईमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून गेलो. मुंबईमध्ये आगमन केलं. एक 10-12 कार्यकर्ता घेऊन गेलो मुंबईमध्ये. तसल्या गर्दीतनं मला चाला येत नव्हतं महाराष्ट्राच्या राज्यासाठी. आणि मुंबईमध्ये पण मला पण धक्का बसला. तेवढी पब्लिक लालबाग राजाला संपूर्ण महाराष्ट्रात बडे सेलिब्रिटी सगळी मोठी. तिथं मुकेश अंबानीचं पोरगाल, तर मुकेश अंबानीचं सगळ्यात मोठं करोडपती, भारताचे करोडपती बिझनेसमॅन पुरे भारताचे मोकेश अंबानीचं पोरगं आलं. तर तिथं गणपतीचं विसर्जनच्या टायमाला किती गर्दी, किती सिक्युरिटी, किती पोलीस. मोठ्या लोकांना पहिला दर्शन, मोठ्या लोकांना सेलिब्रिटी आहे त्यांना पहिला दर्शन. आणि गरिबांना आम्हाला नम्र दर्शन पण करून द्यायचं नाही. लगेच हाकलायचं देवाचं पाय पण पडून द्यायचं नाही. अरे महाराष्ट्रात हे काय चाललंय काय? अरे काय हे आहे काय? मोठ्याला तुम्ही लगेच दर्शन, मोठ्याला तिथं बोलवतात. एखादा गरीब एवढ्या लांबनं लालबाग राजाला येते, कोण सोलापूरनं येते, कोण तुम्हाला सांगतो लातूरनं येते, कोण उस्मानाबादनं येते, किती लांबनं लोक येते ते संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईसाठी. पण त्याला पण विसर्जन बघू दे एखाद्या गरीबाला, त्याची पण इच्छा असते, त्याची पण श्रद्धा असते. लालबाग राजा संपूर्ण महाराष्ट्रातला येते, संपूर्ण मुंबईकरांच्या येते. महाराष्ट्रातल्या मातीतला येते लालबाग राजा. नवसाचा येते लालबाग राजा. नवसातलं महाराष्ट्रात किती न्यूजवाले आली, किती TV चॅनलवाले आली. मुंबईमध्ये लाईव्ह न्यूज दावत होती. लाईव्ह त्यांच्याकडे कॅमेरा, त्यांच्याकडे ही सगळ्या दुर्बिण्या, सगळीकडे मुंबईला गर्दी, सगळे पोलीस बंदोबस्त. ही मुंबईला किती पोलीस पण एक 4-5 हजार पोलीस, 30-40-50 हजार पोलीस तिथे सिक्युरिटी. एवढी गर्दी, इतक्या लांबनं माणसं येते ती लालबाग राजासाठी. पण गरिबांसाठी, पण सेलिब्रिटीला तुम्ही लगेच दर्शन करता, गरिबाला लगेच दर्शन करू, गरिबाला नम्रत या, ह्याच्यात चालतंय ते येवाय. पण नम्रत तर येणारच, आम्ही नंबरनं तर दर्शन घ्या. पण सगळ्याला एक समान करायला पाहिजे, एक समान करायला पाहिजे सगळ्याला. महाराष्ट्रात सांगते सेलिब्रिटीला काय लगेच तुम्ही दर्शन, अरे वा असं महाराष्ट्रात ही घटना चालली आहे. पण ह्यात माझं काय नाही, तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जेवढं आणि
कोटी रुपयाचा मुकेश अंबानीच्या पोराने 16 कोटी रुपयाचा मुकुट लालबाग राजाला अर्पण केला. एक चांगलंच कार्यकर्ता केले. मुकेश अंबानीच्या पोराने पण चांगलंच काम केले. लालबाग राजाची सेवा केली, त्यानं पण पुण्याचं काम केले. आणि मुकेश अंबानीचं पोरगं लालबाग गणपतीचं भक्त आहे, मोठं भक्त आहे. लालबाग राजाचं मोठं भक्त आहे. प्रत्येक गणपतीची पूजा करतो, प्रत्येक ह्याची करतो. लालबागचा राजाची पूजा केली त्यानं मुकुट घातला. त्यानं पण चांगलंच काम केलं. संपूर्ण महाराष्ट्रात त्यानं एक नवीन इतिहास घडवला. लालबाग राजासाठी जेवढं अन्नदान होतं, जेवढं मालमत्ता येतो, सगळं ती लालबाग राजांसाठी, गरिबांसाठी काय काय मदत होते, काय काय लोकांना काय काय संस्था त्यांच्या मदत करते नडा अडचणीला, गोरगरिबांना. पण हे मुकेश अंबानीच्या पोराने असं काम केलं, एक नंबर जगात, भारतात एक नंबर काम केले लालबाग राजाला. मला पण आनंद वाटला, मला पण उत्सव वाटला संपूर्ण महाराष्ट्रासाठी. मुकेश अंबानी एक पॉवरफुल आहे, करोडपती आहे, बिझनेसमॅन आहे, मोठं अरबोपती आहे. आम्ही तर गरीब माणूस, कुठं काय बोलू शकत आहे. आम्ही काय बोललो तर आम्हालाच अटक पाहिजे नाही. पण एक आम्ही एक सामाजिक कार्य, एक समाजकार्य, एक मार्ग सांगितलं. जे त्यांच्या मुलाने जे लालबाग राजाला 16 कोटीचा मुकुट घातला, एक नंबर चांगलं कार्य केलं. ज्यावेळेस त्यांचं पोरगं समुद्रावर बोटवर आलं, ते गणपतीचं विसर्जन करा, त्यांनी हात लावला लालबाग राजाला, पाया पडली, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्यावेळेस लालबाग राजाचं विसर्जन करताना मुंबईमध्ये सगळी पब्लिक रडत होती. लालबाग राजाचं विसर्जन करताना देव सोडून चालले, आम्हाला देव सोडून चालले, रडत होते सगळे पब्लिक मुंबईमध्ये. विसर्जन करताना मुंबईमध्ये काय नाचत होते, काय डॅन्स करत होते. माझ्या देवाची पालखी निघाली, राजाची पालखी निघाली, काय लोक रडत होते, काय लोक नाचत होते. पण तसंच मुकेश अंबानीच्या मुलाला डोळ्यात पाणी आलं गणपतीचं विसर्जन करताना. त्या टायमाला पॉवरफुल बिझनेसमॅन मुकेश अंबानी पण भारताचा करोडपती बिझनेसमॅन, चांगलंच आहे, ते मदत करते. ते जय हिंद, जय भारत.